रामचंद्राचे स्मरण करून आणि हनुमंताचे स्मरण करून आजच्या प्रवचनास सुरुवात करत आहे. आजच्या प्रवचनाचा विषय आहे मारुती स्तोत्राचे अंतरंग. हा सुंदर विषय आहे कारण की घराघरात आपण मारुती स्तोत्र म्हणतो. लहान मुलांना जेव्हा श्लोक शिकवायला किंवा स्तोत्र शिकवायला सुरुवात होते तेव्हा आधी मारुती स्तोत्र शिकवलं जातं किंवा रामरक्षा जेव्हा म्हणतो तेव्हा त्याच्याबरोबर मारुती स्तोत्र शिकवलंच जातो. तर आज आपण ह्या हनुमानाबद्दल किंवा या मारुती स्तोत्राबद्दल पूर्ण माहिती घेणार आहोत. हनुमान हे हिंदू धर्मातील एक प्रमुख दैवत आहे. भगवान श्रीरामाचे निस्सीम भक्त असणारे हनुमान आणि शंकराचा 11वा रुद्रावतार असणारे हनुमान. हनुमान हे खरं तर बुद्धी, शक्ती आणि भक्तीचं प्रतीक मानले जातात. आपल्या सर्वांना माहितीच आहे की हनुमानाचा जन्म चैत्र पौर्णिमेला नाशिक जवळील अंजनेरी पर्वतावर झाला. त्यांच्या आईचे नाव अंजनी आणि वडिलांचे नाव केसरी होते. त्यांच्या वडिलांना वानरराज असे सुद्धा म्हटले जायचे. वायुदेवाच्या आशीर्वादाने त्यांचा जन्म झाल्यामुळे त्यांना पवनपुत्र असेही म्हणतात. पवन म्हणजेच वारा. त्याचाच समानार्थी शब्द, वाऱ्याचाच समानार्थी शब्द आहे मरुत. त्यावरून हनुमानाचे नाव पडले मारुती आणि म्हणून या स्तोत्राचे नाव आहे मारुती स्तोत्र. आता आपल्याला हनुमानाच्या जन्माची गोष्ट तर सगळ्यांना माहितीच आहे की अयोध्येत दशरथ राजा पुत्रकामेष्टी यज्ञ करत होता पुत्रप्राप्तीसाठी आणि त्यावेळी त्या यज्ञाचं फळ म्हणून त्याच्या राण्यांना ऋषींनी फळ दिलं. पण त्यातील एक फळ जे कैकेयीच्या हातात होतं ते फळ हरीने आणि ते फळ घेऊन उडून गेले. हरीच्या चोचीतून ते फळ पडलं आणि इकडे अंजनी आणि वानरराज किंवा केसरी हे सुद्धा पुत्रप्राप्तीसाठी महादेवाची आराधना करत होते आणि ते फळ अंजनीच्या हातात येऊन पडलं. ते फळ देवाचा प्रसाद समजून अंजनीने खाल्लं आणि त्या फळाचा प्रसाद म्हणून अंजनी आणि केसरी यांना झालेला हा पुत्र म्हणजे हनुमान. हा हनुमान म्हणजे दास्य भक्तीचे एकमेव उदाहरण आहे. समर्थांच्या शब्दात सांगायचं झालं तर ते त्यांच्या श्लोकात उत्तम दासाचं वर्णन काय करतात? नसे अंतरी कामकारी विकारी दासी न जो तापसी ब्रह्मचारी वाला मनी लेश नाही तमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. याचा अर्थ असा आहे की अनेक विकृती करणारी कामवासना ज्याच्या मनातच नाही, जो विरक्तपणे तटस्थ आहे आणि तपश्चर्येला ज्याने वाहून घेतलेला आहे, जो ब्रह्मचर्य व्रताचे पालन करतो, ज्याच्या मनात क्रोधाचा लवलेश उरलेला नाही आहे व ज्याचे मन अत्यंत क्षोभरहित आहे, असा तो पुरुष म्हणजे भगवंताचा सर्वोत्तम दास. आणि हनुमानामध्ये हे सारे गुण होते. त्यामुळे हनुमंत हे दास्य भक्तीचे एकमेव उदाहरण आहे. हनुमंत हे चिरंजीव होते, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. ते श्रीरामाचे परम भक्त म्हणून आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत. आपण त्यांना श्रीरामाचे दास, रामाचे भक्त म्हणून ओळखतो. पण आता जरा आपल्या समर्थांकडे येऊया. श्री समर्थांनी आपल्या समोर जे मारुतीराय उभे केले ते शक्ती, बुद्धी, युक्ती आणि उपासना यांचे प्रतीक आहे. आता विचार करा, समर्थांनी मारुतीरायाचीच का निवड केली असेल? इतरही देव होते, पण समर्थांनी मारुतीच्या उपासनेवर भर दिला. कारण मारुती हे बलशाली होते, बलभीम होते, बलवान होते. मग बळाची गरज का पडली बरं ते? कारण त्यावेळी समर्थांना मरगळलेल्या, चेतनाहीन झालेल्या महाराष्ट्राला संघटित करायचे होते आणि म्हणून त्यांनी प्रत्येक ठिकाणी बलोपासनेचा संदेश दिला आणि त्यासाठी हनुमंताची उपासना केली. हनुमंत हे समर्थांचे उपास्य दैवत, म्हणूनच त्यांनी जागोजागी मारुतीची मंदिरे स्थापन केली. समर्थांची 11 मारुती सर्वांनाच माहिती आहेत, ते सर्वज्ञात आहे, बरोबर आहे? त्या सगळ्यांची नावं एक एक करून सांगण्यापेक्षा समर्थ शिष्या वेण्णा स्वामी
यांच्या एका अभंगात त्यांनी जे वर्णन केलं आहे ते मी फक्त तुम्हाला सांगते. फार सुंदर अभंग आहे. वेण्णा स्वामी म्हणतात, चाफळा माझी दोन, उमरजेशी एक, पारगावी बेख, चौथा तोहा, पाचवा मसुरी, शहापुरी सहावा, जाण तो सातवा शिराळ्या, सिंगणवाडी आठवा, मन पाडळे नववा, दहावा जाणावा माझगाव, वह्यात अकरावा, येथे रीती गावा, सर्व मनोरथ पुरवी, वेणी म्हणे स्वामी समर्थ रामदास, कीर्ती गगनात न समावे. किती सोप्या शब्दात वेण्णा स्वामींनी 11 मारुतींची स्थान आपल्याला सांगितलेले आहेत बघा. आता मारुती स्तोत्राकडे येऊया. आजचा मुख्य विषय. मारुती स्तोत्राची निर्मिती कशी झाली याची सुद्धा एक गोष्ट आहे. काय झालं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की समर्थ रामदास स्वामींना लग्न मंडपात उभं केलं गेलं. समर्थांनी आधीपासूनच स्वतःचं संपूर्ण आयुष्य रामाच्या सेवेसाठी वाहून घेतलं. आता या नारायणाला लग्न मंडपात उभं केल्यावर मोठं धर्मसंकट पडलं आणि मग नारायणाने त्या लग्न मंडपातून पलायन केले. पळून गेले समर्थ लग्न मंडपात आणि मग ते टाकळी येथील गोदावरीच्या पाण्यात उभे राहून त्यांनी रामरायाची उपासना सुरू. त्यांनी 13 कोटीचा जप करायचा ठरवलं. हा जप सुरू असताना रोज एक वानर त्या नदीच्या काठी असणाऱ्या झाडावर येऊन बसत असे. त्यांचा 13 कोटी जप संपत आला आणि एक दिवस समर्थांच्या भक्तीने प्रसन्न होऊन या वानराने समर्थांना स्वतःचं मूळ रूपातील दर्शन दिलं. आणि हा वानर दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात हनुमंत समर्थांपुढे उभे होते. आणि त्यावेळी हनुमंताचं जे रूप पाहून समर्थांना उत्स्फूर्तपणे जे काव्य सुचलं ते म्हणजे आजचं मारुती स्तोत्र. हे मारुती स्तोत्र वाचून आपल्याला समर्थांच्या प्रतिभेची कल्पना येतच असेल. तर चाफळात जे श्रीराम मंदिर समर्थांनी बांधलेलं आहे त्या राम मंदिराच्या मागे जो मारुती आहे त्याला म्हणतात प्रताप मारुती. आणि तो प्रताप मारुती हा तोच मारुती जो समर्थांना दिसला, गोदावरी नदीच्या काठी समर्थांना दिसला आणि त्याचंच रूप पाहून समर्थांनी हे स्तोत्र निर्माण केले. आपल्या सर्वांना माहितीच आहे की मारुती स्तोत्रात एकूण 15 श्लोक आहेत, बरोबर. मग आता आपण ह्या एकेका श्लोकाचं विवरण बघत जाऊ. बघा, इतके वर्ष मारुती स्तोत्र म्हणतोय, कधी विचार केलाय का की मारुती स्तोत्राचा अर्थ काय आहे किंवा त्याच्यातल्या एकेका शब्दाला किती महत्व आहे, त्या प्रत्येक शब्दामागे एक एक गोष्ट दडलेली आहे आणि आज आपण तेच सगळं जाणून घेऊ. समर्थ रामदासांनी हनुमंताची स्तुती करणारं हे मारुती स्तोत्र लिहिलं. सगळीकडे प्रसिद्ध आहे हे मारुती स्तोत्र. आता पहिला श्लोक बघूया. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती, वनारी अंजनी सुता रामदूता प्रवंच. म्हणजे काय, तर भीमरूपी हा जो मारुती आहे हा भीमरूपी आहे. संस्कृत मध्ये भीम ह्या शब्दाचा अर्थ आहे भयानक, पण येथे तो वेगळ्या अर्थाने घेतलेला. येथे समर्थांच्या स्तोत्रामध्ये भीम म्हणजे मोठा, शक्तिमान, शत्रूंचा नाश करणारा असा तो भीमरूपी महारुद्र. आताच आपण ऐकलं की मारुती राया हे शंकराचा 11वा अवतार समजले जातात आणि म्हणून महारुद्र हे शंकराचंच एक नाव आहे. शंकर प्रत्येक वेळी विष्णूच्या मदतीला स्वतःहून धावून आलेले आहेत आणि म्हणून हनुमंत हे साक्षात शंकराचे रूप मानले जातात. आता बघा इथे वज्र हनुमान मारुती, त्याला वज्र हनुमान हे नाव का पडलं. आपल्याला सर्वांना ही गोष्ट माहितीच आहे मारुती रायाची की लहान असताना त्यांनी सूर्याकडे पाहिलं आणि त्यांना वाटलं की हा लाल सूर्याचा गोळा म्हणजे एखादं फळ आहे आणि ते फळ घेण्यासाठी मारुती राय आकाशाकडे धावले. पण जर सूर्यालाच पकडलं तर पृथ्वीचं चलनवलन थांबणार की नाही. म्हणून मग इंद्रदेवाने आपलं वज्र काढलं आणि ते मारुती रायांच्या चेहऱ्यावर मारलं. ते त्यांच्या हनुवटीला लागलं आणि त्यामुळे मग त्यांच्या हनुवटीला इजा झाली. तेव्हापासून त्यांचं नाव पडलं हनुमान. पण इंद्रदेवांनी जेव्हा हनुमानावर वार केला तेव्हा वायुदेव रागावले, कारण की आपण हनुमानांना पवनपुत्र म्हणतो, वायुसूत म्हणतो.
आणि त्यावेळी वायुदेवाने सगळं चलनवलन थांबवून टाकलं. आता जर पृथ्वीवर वायूच नसेल तर आपण सगळे जिवंत कसे राहणार? आणि म्हणून मग इंद्रदेवाने वायुदेवांची क्षमा मागितली, हनुमंताला सोडले आणि त्यांनी वर दिला की वज्राचा आघात झाला तरी हनुमंताला काहीही होऊ शकणार नाही. आणि म्हणून तेव्हापासून त्यांचं नाव पडलं वज्र हनुमान मारुती. वनारी अंजनी सुता रामदूता प्रबंध. इकडे वनारी अंजनी सुता, वनारी हा शब्द रावणाच्या वनांबाबत आलेला आहे. वनांमध्ये फिरणार, प्रत्येक वनावनांमध्ये जाऊन उड्या मारणारा असा हा वनारी अंजनी सूत. अंजनी म्हणजे अंजनीचा मुलगा. हा वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना, रामाचा दूत म्हणजे रामदूत आणि प्रभंजन म्हणजे वारा. वाऱ्याच्या चपळाईने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणारा म्हणून त्याला म्हटलं आहे प्रभंजन. पुढचा श्लोक बघा. महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे, सौख्यकारी दुःखहारी धूर्त वैष्णव गायका. हा कसा आहे मारुती? महाबळी आहे म्हणजे ह्याच्यामध्ये अतुलनीय बळ आहे, तो प्राणदाता आहे. आपल्या सर्वांना माहितीच आहे की लक्ष्मणाचे प्राण गेले होते तेव्हा लक्ष्मणासाठी मेरू पर्वतावर जाऊन हनुमानाने संजीवनी वनस्पती आणली आणि त्यामुळे तो प्राण देणारा असा आहे, प्राणदाता. आता हा झाला गोष्टीतला अर्थ, पण प्राणदाता जेव्हा म्हणतो तेव्हा इथे एक योगिक अर्थ सुद्धा येतो बर का. बघा, आपण म्हणतो की आपलं शरीर हे संपूर्णपणे प्राणशक्तीवर चालतं. ही प्राणशक्ती म्हणजे काय? तर आपल्या शरीरातील वायू. आपण हनुमानाला पवनपुत्र म्हणतो, तर आपल्या शरीरातील प्राणशक्तीचे सर्वोच्च नियंत्रक असे हे हनुमंत. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हनुमंताचं दुसरं एक रूप आहे ते म्हणजे पंचमुखी हनुमान. तर या पंचमुखी हनुमानाला कुठली कुठली मुख आहेत? एक आहे वानरमुख, दुसरा आहे नरसिंहमुख, गरुड, वराह आणि हयग्रीव. पण ह्या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन जर विज्ञानाच्या दृष्टीने विचार केला तर ही 5 मुख म्हणजे आपल्या शरीरातील 5 वायूंचं प्रतीक आहे. ते म्हणजे काय? प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. आणि ह्या सगळ्या वायूंना नियंत्रित करणारा असा हा हनुमान. आणि म्हणून त्याला म्हटलेलं आहे प्राणनाथा पुरातना. पुरातना म्हणजे युगानुयुगांपासून असा हा हनुमान आपल्या शरीरातील प्राणांचं रक्षण करतो. पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका. तो पुण्यवंत आहे, तो पुण्यशील आहे, पावन आहे आणि परितोषक आहे. सॉरी, मी दुसऱ्या श्लोकावरून डायरेक्ट 5व्या श्लोकावर आली. महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे, सौख्यकारी दुःखहारी धूर्त वैष्णव गायका. इकडे होतो आपण. तर सौख्यकारी दुःखहारी, तो सौख्य देणारा म्हणजे सुख देणारा, आपल्या दुःखाचं हरण करणारा आहे. आणि धूत वैष्णव गायका. वैष्णव म्हणजे काय? की ज्याला दुसऱ्यांचं दुःख समजतं म्हणून तो वैष्णव. त्याला सगळ्यांचं दुःख समजतं, दुःखाचं हरण करतो म्हणून तो वैष्णव. आणि गायका हा शब्द ह्याच्यासाठी वापरलेला आहे कारण जेव्हा हनुमंत अशोक वाटिकेत गेले तेव्हा सीतेला तो रामाचाच दूत आहे याची ओळख पटवून देण्यासाठी त्याने सीतेसमोर रामाची अनेक पद गायली, रामाची स्तुती केली आणि मग सीतामातेला पटलं की हा हनुमंत हा खरोखरच रामाचा दूत आहे. आणि म्हणून मग त्याला म्हटलं आहे वैष्णव गायक. दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगदंतरा, पाताल देवता अमिता भव्य सिंदूर लेपत. रूप आहे अगदी, तो दीनांचा नाथ आहे, प्रत्यक्ष भगवंताचं रूप आहे, हरी रूप आहे तो. आणि सुंदरा जगदंतरा, सुंदर आहे तो. हनुमान हा नेटका आणि सुंदर आहे. खरं तर हनुमानाचं खरं नाव आहे सुंदर. केसरी आणि अंजनी यांनी त्यांच्या मुलाचं नाव ठेवलं होतं सुंदर. आणि म्हणूनच जर आपण रामायण वाचत असू तर रामायणामध्ये जेव्हा हनुमंताच्या गोष्टी येतात तेव्हा त्या गोष्टी सुंदरकांड या नावाने वर्णन केलेले आहे. म्हणून हा सुंदरा जगदंतरा, जगात असा सुंदर असा हा हनुमान. पाताल देवता अहंता भव्य सिंदूर लेपत. पाताळातील राक्षस हनुमानाने मारले ही गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे.
इथे पाताल देवता अहंता. पाताल म्हणजे हनुमानाकडे अशी शक्ती होती की तो पृथ्वी, आकाश आणि पाताळ ह्या तिन्ही स्थळी बिना अडथळ्यांचा जाऊ शकत असे. आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की जेव्हा राम आणि रावणाचं युद्ध सुरू होतं तेव्हा राम लक्ष्मणाला फसवून अहिरावणाने त्यांना अहिरावण आणि महिरावण त्यांना पाताळात घेऊन गेले आणि तिथे त्यांना बंदिस्त करून ठेवले. आता पाताळातून त्यांना वर आणण्यासाठी फक्त हनुमंत हे एकच लायक व्यक्ती होते आणि म्हणून मग हनुमंतानी थेट पाताळात प्रवेश केला, अहिरावण आणि महिरावणाचा वध केला आणि राम लक्ष्मणांना ते परत पृथ्वीवर घेऊन आले. आणि म्हणून म्हटलं आहे की पाताल देवता अहंता भव्य सिंधूर लेपना. आता सिंदूर बघा, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हनुमंताच्या बऱ्याचशा मूर्ती या सिंदुराने लेपन केलेल्या असतात. आपल्या भारतीय संस्कृतीत विवाहित स्त्रिया केसांमध्ये, कपाळावर सिंदूर लावतात. सिंदूर का? कारण सिंदूर हे त्यागाचं प्रतीक आहे. विचार करा, थोडस कपाळाला सिंदूर लावलं तर हा थोडासा छोटासा त्यागाचं प्रतीक आहे. हनुमंतांनी संपूर्ण शरीर सिंदुरांनी लेपून घेतलेलं आहे. म्हणजे ते केवढी मोठी त्यागाची मूर्ती होती. हनुमंतांनी आपल्या रामासाठी केवढा त्याग केलेला असेल त्याचा आपण फक्त विचारच करू शकतो. म्हणून त्याला म्हटलं आहे की भव्य सिंदूर लेपन. आता पुढचा श्लोक आहे, लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषिका. तो लोकांचा नाथ आहे, तो जगाचा नाथ आहे. आत्ताच सांगितलं तसं तो आपल्या शरीरातील प्राणांचा सुद्धा नाथ आहे. तो पुण्यवंत, पुण्यशील, पावन आणि परितोषिक. आता काय आहे, हनुमान हा अतिशय पवित्र देवता. आता पावित्र्य हे 3 प्रकारचे असते, कायी, वाचिक आणि मानसिक. हनुमंताच्या बाबतीत विचार केला तर त्यांचं शरीर शुद्ध होतं, ते ब्रह्मचारी होते, त्यामुळे ते पुण्यवंत झाले. मानसिक पातळीवर जर विचार केला तर हनुमंतांनी कधीही कोणाचंही वाईट केलं नाही, त्यामुळे ते मानसिकरित्या देखील शुद्ध होते. आणि त्यानंतर हनुमंताची वाणी ही अत्यंत पावन होती. हनुमंताच्या वाणीतून रामनामाच्या गजराशिवाय काहीही बाहेर पडलेलं नाहीये आणि म्हणून ह्या अत्यंत पावन अशी वाणी सर्वांना संतोष देणारी होती आणि म्हणून ते वाचिकरित्या देखील यशस्वी होते. आणि म्हणून या श्लोकात म्हटलं आहे पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषिका. आता पुढच्या काही श्लोकांमध्ये श्लोक 5, 6, 7 आणि 8 ह्या श्लोकांमध्ये श्री समर्थ जेव्हा हनुमंत युद्धासाठी उभे राहतात तेव्हा ते कसे दिसतात याचं फार सुंदर वर्णन केलेलं आहे. आपण एक एक श्लोक बघूया. जागे उचली बाहू आवेशे लोट लागू काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती. म्हणजे जेव्हा ध्वज घेऊन, झेंडा घेऊन हे हनुमंत युद्धासाठी उभे राहतात तेव्हा ते कसे दिसतात तर ते दोन्ही बाहू पसरून युद्धाच्या मैदानात आले की यमाचे सहाय्यक देखील चळाचळा कापू लागतात. सर्वजण त्यांना घाबरू लागतात आणि युद्ध करताना त्यांच्या दाढा ह्या कराकरा आवळल्या जातात. अवेशे लोट लागू काळाग्नी काळ रुद्राग्नी, काळ सुद्धा ज्यांच्या पुढे घाबरतो, थरारतो असे हे भव्य दिव्य हनुमंत, त्यांना बघून सगळे चळाचळा कापायला लागतात. देखता कापती. ब्रह्मांडी मायली नेणो आवळे दत्त पंगती नेत्राग्नी चालल्या ज्वाळा भ्रुकुटी ताठिल्या पती. ब्रह्मांडे मायली नेणो म्हणजे संपूर्ण ब्रह्मांड जे दणाणून सोडतात आणि आवळे दंत पंगती ज्यांनी दातात दाढा आवळल्याबरोबर काय होतं, नेत्रातून त्यांच्या ज्वाळा बाहेर पडतात आणि भ्रुकुटी म्हणजे त्यांच्या भुवया ह्या ताठरल्या जातात. आता त्यांच्या युद्धातल्या हालचालींबद्दल समर्थ काय लिहितात बघूया. उच्चते बुरडीले माथा किरीटी कुंडले पडी सुवर्ण कटिका सोती घंटा किंकिणी नागरा. आणि मग असे हे हनुमंत युद्धासाठी जेव्हा उभे राहतात तेव्हा त्यांची जी शेपटी आहे ती उंचावली जाते आणि युद्धात हालचाल करत असतानाही त्यांचा मुकुट व कुंडले सुंदर दिसतात. त्यांची कमरेवरची सुवर्ण मेखलेची घंटा किणकिण वाजत राहते आणि उभे राहिले की ते पर्वतासारखे पण नेटके आणि सडपातळ दिसतात आणि तसेच त्यांच्या हालचाली या विजेच्या वेगाने चपळपणे होत राहतात.
श्लोकात हे सगळं वर्णन आहे की ठकारे पर्वता ऐसा नेटका सर पातळू चपळांग पाहता मोठे महाविद्युल देखते. म्हणजे बघा किती सुंदर वर्णन आहे. ह्या श्लोकांमधून आपल्याला हे कळतं की युद्ध करत असतानाचा हनुमंताचा आवेश वाखण्याजोगच आहे. ते शत्रूंचा निपात करतात, पण हा सगळा संहार किंवा हा निपात हा विवेक बुद्धीने चालू आहे. त्या वेळी देखील त्यांची विवेक बुद्धी सतसत विवेक बुद्धी काम करत आहे. ते फक्त शत्रूवर हल्ला चढवत आहेत. आणि ज्या काही श्लोकांमध्ये जेव्हा आपण ऐकतो की ठकारे पर्वता ऐसा नेटका सड पातळू, आपण म्हणतो की हनुमंत भव्य दिव्य आहेत, मोठे आहेत, विशाल आहेत, पण ते नेटके सडपातळू, त्यांची शरीर यष्टी ही नेटकी आणि सडपातळ आहे. यावरून हनुमंताच्या शारीरिक बलाची आपल्याला कल्पना यायला. आता पुढचा श्लोक आहे. कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मंदाद्री सारिखा द्रोणू काय होतं? कोटीच्या कोटी उड्डाणे म्हणजे लांब लांब मैलोन मैल हनुमंत कुठेही उडू शकतात, कुठेही जाऊ शकतात. एका स्थळावरून क्षणात दुसऱ्या स्थळावर ते अवतार घेऊ शकतात. पण आणि मंदाद्री सारिखा द्रोणू, मंदाद्री हा पर्वत आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. तर तो त्यांनी क्रोधामुळे अख्खा पर्वतच त्यांनी उचलून आणला. आपल्याला माहिती आहे की लक्ष्मणासाठी जेव्हा संजीवनी वनस्पती हवी होती आणि वेळेचं बंधन होतं, तेव्हा तो अख्खा द्रोणागिरी पर्वत हनुमंतांनी आपल्या हातावर उचलून आणला. म्हणून हा श्लोक आहे की कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मंदाद्री सारिखा द्रोणू क्रोधे उपाटे. चा श्लोक येतो. मारुती स्तोत्रातला हा श्लोक मला अत्यंत आवडतो. कारण की हा श्लोक जितका छोटा आणि सोप्या शब्दात सांगितला आहे ना, त्या श्लोकाच्या मागचा गर्भित अर्थ फार गहन आहे, फार मोठा आहे. श्लोक आहे. आणीला मागुती नेला आला गेला मनोगती, आणीला मागुती नेला आला गेला मनोगती, मनासी टाकिले मागे गतिसी तुलना. बघा, आता इथे हनुमंतांनी मनालाच मागे टाकलेला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हनुमंतांना योगशास्त्रातील वेगवेगळ्या सिद्धी प्राप्त. आता भगवद्गीतेत श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुना मन एव मनुष्याणां कारणं बंध मोक्षयो, मन एव मनुष्याणां कारणं बंध मोक्षयो, बंधाय विषयासक्तं ते निर्विषयम स्मृतम. याचा अर्थ काय आहे की हे बघ अर्जुना, मन हा एकच असा अवयव किंवा हा मन ही एकच अशी गोष्ट आहे जी मनुष्याला बंधनात अथवा मोक्षात ठेवण्याचं कारण आहे. हे प्रमुख कारण. विषयांमध्ये आसक्त असणारे मन हे कायम बंधनात, तर विषयांवर आसक्तींवर विजय मिळालेलं मन हे नेहमी मोक्षास कारण ठरते, ते मोक्षास पात्र होते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सगळ्या गोष्टींवर संयम ठेवता येतो, पण मनाचा संयम काही होत नाही हो, की नाही. सगळं आपण कंट्रोल करू शकतो, पण अशा कितीतरी गोष्टी आहेत ना आपल्या रोजच्या आयुष्यातल्या, की आपला आहार असेल किंवा अगदी छोट्या छोट्या उदाहरणं द्यायची झाली तर शॉपिंग असेल, कोणाला फोन करणं असेल, अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्याच्यावर आपला संयम राहत नाही. आणि म्हणून वारा आणि ध्वनी ह्यांच्यापेक्षाही जास्त वेगाने पळणारं असं हे आपलं मन. समर्थांनी त्यांच्या करुणाष्टकांमध्ये रामरायाला काय सांगितलंय सगळ्यात आधी की अचपळ मन माझे नावरे आवरिता, अचपळ मन माझे नावरे आवरिता, जर आपण समर्थ साहित्याचा अभ्यास केला आणि समर्थ साहित्य जर पाहिलं तर जास्तीत जास्त वेळा समर्थांनी मनावर अतिशय सुंदर सुंदर काव्य रचना केलेली आहे आणि मनावर अतिशय भर दिलेला आहे. कारण की सगळ्या गोष्टी ह्या मनातून सुरू होतात आणि तिथेच येऊन थांबतात. आणि मग अशा ह्या मनाला मारुती रायांनी जिंकलं होतं. त्यांचा संयम हा पराकुटीच. म्हणून हनुमंताची ह्या सगळ्या बाबतीत त्याची गोष्टच वेगळी आहे, कारण त्यांनी जगातील सर्वात वेगवान शक्ती जी मन, त्या मनावर विजय मिळवला. आणि म्हणून असा शब्द आहे मनासी टाकिले मागे गतीसी पुढे. जर मनाचीच गती जिंकली तर तिथे ध्वनी वायू यांचा काही संबंधच येत नाही. आता पुढचा श्लोक बघूयात. पुढच्या काही श्लोकांमध्ये हनुमंतांना ज्या सिद्धी प्राप्त होत्या त्याबद्दल माहिती दिलेली आहे. पुढच्या श्लोकांमध्ये ते म्हणतात,
ब्रह्मांडा भोवते सॉरी अणुपासून ब्रह्मांडा हेवढा होत जात असे, तयासी तुळना कोठे मेरू मंदार. ब्रह्मांडा भोवते वेळे वज्र पुच्छे करू शके, तयासी तुळना कैसी ब्रह्मांडी पाहता नसे. म्हणजे बघा अर्थ किती सुंदर येते की हनुमंत यांना अष्टसिद्धी आणि नवनिधी प्राप्त होते. आता ह्या अष्टसिद्धी काय होत्या बरं? आपण म्हणतो याच्यामध्ये हनुमान चालिसामध्ये पण ही ओळ येते की अष्टसिद्धी नवनिधी के दाता. तर ह्या अष्टसिद्धी काय आहे? पहिली आहे अणिमा. अणिमा म्हणजे काय? त्याला आपण आपल्या आजच्या भाषेत म्हणूया तर पॉवर ऑफ मायन्यूटनेस, म्हणजे शरीराला धुळीच्या कणा एवढं छोटं करण्याची शक्ती. आता ही पॉवर त्यांच्याकडे असल्यामुळे काय झालं, लंकेत जेव्हा हनुमंतांना प्रवेश करायचा होता तेव्हा ते डासा एवढे मच्छरा एवढे छोटेसे झाले आणि तशा प्रकारे त्यांनी लंकेत प्रवेश केला आणि म्हणून कोणी ओळखूच शकलं नाही की हनुमान लंकेत आलेले आहे. म्हणजेच ही अणि. दुसरी आहे महिमा. महिमा म्हणजे काय? तर विशालत्व. शरीराला व पर्वता एवढं विशाल करण्याची शक्ती हनुमंताकडे होती. जेव्हा सुसरीने त्यांना समुद्रात अडवलं तेव्हा हनुमंतांनी त्या सुसरी समोर आपलं शरीर पर्वता एवढं मोठं विशाल केलं आणि तेव्हा मग त्यांचा समुद्रातला मार्ग मोकळा झाला. तिसरी आहे गरिमा. गरिमा म्हणजे जडत्व. शरीराला जड बनवणं, इतकं जड बनवायचं की त्याला कोणीही हलवू शकणार नाही. आणि आपल्या सगळ्यांना ही गोष्ट तर माहितीच आहे की हनुमंतांनी भीमाचं कशा प्रकारे गर्वहरण केलेलं. 10,000 हत्तींचं बळ असणारा भीम हनुमंताची साधी शेपटी देखील हलवू शकला नाही, ती ह्याच गोष्टीमुळे. म्हणून तिसरं जे आहे अष्टसिद्धीतला ती सिद्धी आहे गरिमा किंवा जडत्व. आता चौथी सिद्धी आहे लघिमा किंवा त्याला आपण आपल्या भाषेत म्हणूयात लघुता. लघुता म्हणजे काय? तर कापसाप्रमाणे हलकं होण्याची शक्ती. अशोक वाटिकेत जेव्हा हनुमान ह्या झाडावरून त्या झाडावर किंवा ह्या पानावरून त्या पानांवर फिरत होते तेव्हा ते पानांवर बसायचे आणि अक्षरशः ते कापसासारखे हलके झालेले असायचे, ज्याच्यामुळे ती पानं साधी मरगळल्यासारखी देखील होत नव्हती किंवा ती खाली देखील पडत नव्हती. पाचवी सिद्धी आहे प्राप्ती. प्राप्ती म्हणजे जे हवं आणि जिथे हवं ते मिळवणे. आणि हनुमंतांना अजून एक शक्ती प्राप्त होती, ती म्हणजे पशुपक्ष्यांची भाषा समजणे. आणि म्हणून जेव्हा सीतेचा शोध घेण्यासाठी हनुमंत अशोक वाटिकेत निघाले तेव्हा रस्त्यातल्या पशुपक्ष्यांनी त्यांना अत्यंत मदत केलेली आहे. त्यांची भाषा समजत असल्यामुळे हनुमंतांचा मार्ग सोपा झालेला. सहावी सिद्धी प्राप्त होती ती म्हणजे प्राकाम्य. प्राकाम्य म्हणजे पृथ्वी आकाश पाताळ येथे कोठेही विना अडथळा जाता येईल. आताच मी तुम्हाला सांगितलं की पाताळात जाऊन हनुमंतांनी अहिरावण आणि महिरावणाचा कसा वध केला, तर या सिद्धीमुळे ते त्यांना शक्य झाले. सातवी सिद्धी जी होती ती आहे ईशत्व. ईशत्व म्हणजे ईश्वरासारखे नेतृत्व. त्यांना जीवन देण्याची शक्ती प्राप्त झालेली होती. लक्ष्मणासाठी संजीवनी वनस्पती आणून हनुमंतांनी त्यांना जीवनदान दिले आणि ईश्वरासारखे नेतृत्व म्हणजे संपूर्ण वानर सेनेचं नेतृत्व हनुमंतांनी केलं. हनुमंत होते म्हणून वानर सेना रावणासारख्या बलाढ्य योद्ध्याशी लढू शकली किंवा राम रावणाच्या भरोशावर निर्धास्त होते की हनुमंत आहेत ते बघतील. आणि आठवी जी सिद्धी आहे ती आहे वशित्व. वशित्व म्हणजे मन आणि इंद्रियांना वश करण्याची शक्ती. त्या सर्वांना माहिती आहे की हनुमंत जसे चिरंजीव आहेत तसं त्यांना जितेंद्रिय सुद्धा म्हणतात, कारण की त्यांनी स्वतःच्या मन बुद्धी आणि इंद्रियांवर विजय मिळवला. जेव्हा मन बुद्धी आणि आत्मा हे संतुलित असतात तेव्हाच मनुष्य सर्व सीमा पार करू शकतो. आपण आपल्या कुठल्याही देवांना जेव्हा आपण आपल्या कुठल्याही देवतांकडे बघतो ना तेव्हा आपण त्यांना देव बनवून टाकलेला आहे आणि आपण सांगितलंय की त्यांच्याकडे ते देव आहे, सुपर पॉवर आहे. पण असं नाहीये. त्यांची जी ती दैवी शक्ती आहे ती त्यांनी कमावलेली आहे आणि त्यांनी आपल्या समोर हे उदाहरण दिलेलं आहे की जर तुमचं मन बुद्धी आणि आत्मा संतुलित असतील तर तुम्ही देखील या सगळ्या शक्तींना मिळवू शकतात. ह्या सगळ्या शक्ती तुमच्यात देखील येऊ शकतात. आजच्या भाषेत सांगायचं झालं आमच्या पिढीला किंवा आमच्या पुढची जी पिढी आहे ज्याला आम्ही जेनझी म्हणतो त्यांना त्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर ह्या सगळ्या कॉस्मिक पॉवर सिस्टीम होती हनुमंत आणि त्या सगळ्या सिद्धींमुळे हनुमंत पॉवरफुल मॅन
असं आपण म्हणू. ठीक आहे, तर अशा प्रकारे ते होते. आता पुढचा श्लोक बघूयात. पुढचा श्लोक आहे, आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्य. त्यांनी जर दृष्टी आरक्त करून बघितली तर ते संपूर्ण सूर्यमंडळाला देखील ग्रासू शकत आणि वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा. आताच आपण बघितलं की हनुमंतांना अष्टसिद्धी प्राप्त होत्या, तर ते वाढता वाढता पर्वता एवढे देखील मोठे होऊ शकत होते, पण इतके वाढू शकत होते की भेदिले शून्य मंडळा. शून्य मंडळ काय आहे? आता इथे योग सिद्धींचा विचार करूयात आपण. शून्य मंडळ म्हणजे योगशास्त्रात द्वैताकडून अद्वैताकडे केलेला प्रवास, ज्या प्रवासासाठी आपण सतत झटत असतो. आपल्या मनुष्य जीवनाचं सगळ्यात मोठं ध्येय काय आहे? तर मोक्ष प्राप्ती. आपण म्हणतो की 84 लक्ष योनी फिरून आपल्याला मनुष्य देह मिळालेला आहे आणि या देहाचा सार्थक तेव्हाच होईल जेव्हा आपण मोक्षाकडे आपली वाटचाल व्हायला लागेल, परमार्थाकडे आपण जायला लागेल. आणि हनुमंत हे तेव्हाच द्वैताकडून अद्वैताकडे गेले. त्यांनी शून्यमंडळ भेटलेलं होतं, जिथे निर्विकार निराकार परमात्म्याची त्यांना दर्शन झालेलं होतं. असे हे हनुमंत. आणि म्हणून ही ओळ आहे की वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळ. म्हणजे जितकं मोठं हनुमंतांना व्हायचं तेवढं सूक्ष्म देखील ते बघू शकत होते. आता पुढच्या काही श्लोकांमध्ये या सगळ्या मारुती स्तोत्राची फलश्रुती दिलेली आहे. आता इथे ना एका श्लोकाच्या बाबतीत थोडासा हे आहे की ओरिजिनल जे मूळ जे मारुती स्तोत्र आहे, जे समर्थांनी लिहिलेलं आहे, त्या स्तोत्रात हा श्लोक नाहीये. धनधान्य पशुवृद्धी पुत्र पौत्र समग्रही पावती रूप विद्यार्थी स्तोत्र पाठ्य. त्यामुळे आपण हा श्लोक इथे वगळत आहोत. मी पुढच्या श्लोकावर येते. आता काय म्हटलंय की भूत प्रेत संबंधादी रोग व्याधी समस्तही नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्श. आता बघा, सीता अशोक वाटिकेत होती, म्हणजेच ती राक्षसांच्या ताब्यात होती. रावण हा राक्षस आणि त्या अशोक वाटिकेमध्ये असताना सीतेला भूत प्रेत पिशाच बाधा या सगळ्या गोष्टींची भयंकर भीती वाटायची. पण हनुमंताच्या जाण्यामुळे ती भीती कमी झाली. हनुमंतांनी सीतेला धीर दिला, शक्ती दिली. ही झाली गोष्टी स्वरूप किंवा आपण ज्याला म्हणतो की मिथ, ज्याला आपण म्हणू शकतो ते. पण आता आजच्या जगात येऊयात. आजही कितीतरी आया अशा असतील ना ज्या मुलांची दृष्ट काढतात. म्हणजेच आजही आपण वाईट शक्तींवर विश्वास ठेवतो, कारण आपल्याला हे माहिती आहे की जगात जशा चांगल्या शक्ती आहेत तशा वाईट शक्ती पण आहेत. आणि कधी कधी ह्या वाईट शक्ती चांगल्या शक्तींना ओव्हरकम करतात. आणि म्हणून मग आजही कित्येक घरांमध्ये लहान मुलांची दृष्ट काढली जाते किंवा लहान मुलांवरून घास उतरवला जातो. हे आईचं प्रेम, आईचं मन, हे सगळं ठीक झालं, पण ह्या नकारात्मक ऊर्जा आजही अस्तित्वात आहेत हे आपण मान्य केलं एक प्रकार. आणि मग ह्या नकारात्मक ऊर्जांचा नाश करण्यासाठी हनुमंत हे सर्व शक्तिशाली आहेत. म्हणून म्हटलं आहे की भूत प्रेत संबंधादी रोग व्याधी समजते. भूत प्रेत बाधा ह्या सगळ्या बाहेरून येणार आहे, पण आत काय चालू आहे? रोग व्याधी समजते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या शरीराला थोडासा देखील रोग झाला की आपलं सगळं जगणं कठीण होऊन जातं. आपण डिस्टर्ब होतो, आपली सगळी रोजची कामकाज विस्कळीत होऊन जातात. तर ह्या सगळ्यांवर मात करण्यासाठी म्हणतं आपल्याला मदत करतात. नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने. आता बघा इथे काय येतं की नासती तुटती चिंता. चिंता जातात म्हणजे काय? पण म्हणतो ना की चिंता हे दुःखाचे मूळ आहे किंवा चिंतेमुळेच बहुतेक रोग हे चिंतेमुळे येतात. चिंता का होते? कारण की मन स्थिर नाही. पण या मनाला जर स्थिर करायचं असेल तर हनुमानाची उपासना हा त्याच्यावरचा सगळ्यात सोपा उपाय आहे. म्हणून नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने, म्हणजे ह्या हनुमंताचं दर्शन हे कसं आहे तर आपल्याला आनंद देणारं, आपलं मन स्थिर करणारं आहे. आणि म्हणून हा श्लोक आहे की ह्या मारुती स्तोत्राची फलश्रुती आहे की रोज जर मी मारुती स्तोत्र म्हटलं तर काय होणार आहे? तर भूतप्रेत संबंधादी रोगव्याधी समजते की नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने. आता पुढे असं देखील म्हटलं जातं की आपल्या संस्कृतीमध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये आपण पुनर्जन्मावर विश्वास ठेवतो, बरोबर आहे? असं म्हणतात की अंतिम समयी तुम्ही ज्या गोष्टीचं चिंतन करतात त्या रूपात तुम्हाला दुसरा जन्म मिळतो.
म्हणून मग या अंतिम समयी भगवंताचं स्मरण. पण हे भगवंताचं स्मरण केव्हा होऊ शकेल, जेव्हा आपण देह दुःखाच्या पलीकडे जाऊ शकतो. देह दुःखाच्या पलीकडे जाण्याचा मार्ग काय, तर आपल्याला फक्त भगवंताचं स्मरण राहिलं पाहिजे, किंवा आपल्याला होणारे त्रास आणि चिंता ह्याच्या पुढे आपल्याला जाता आलं पाहिजे. आणि ते जाण्यासाठी आपलं मन एकाग्र झालं पाहिजे, आणि त्या मनावर संयम ठेवण्याचा सोपा मार्ग म्हणजे हनुमंताची उपासना. हनुमंतांनी स्वतः असं वागून स्वतः आपल्या समोर हे उदाहरण ठेवलेलं आहे. आणि म्हणून अंतिम समयी आपल्याला भगवंताचं स्मरण व्हावं, जेणेकरून आपल्याला कुठलाही पुनर्जन्म मिळू नये. आपण मनुष्य जन्माला आलो आणि मोक्ष आपल्याला मिळावा, म्हणून ही सगळी उपासना करायची. आता पुढे काय म्हणतात समर्थ, हे धरा 15 श्लोकी लाभली शोभलेवरी हृदय होनी संदेह संख्या चंद्र कलावी. समर्थांनी सांगितलंय की ही सगळी 15 श्लोक मी लिहिलेली आहे. हे 15 श्लोक म्हणजे काय आहे, तर जशा चंद्रकलेच्या कला ज्या आहेत चंद्रात्या, त्या जशा एकेका दिवसाला वाढत जातात, तशी ही 15 श्लोक. आणि हे कुठपर्यंत, तर पौर्णिमेपर्यंतचे हे 15 श्लोक. आणि अशा या पौर्णिमेला जन्मलेल्या मारुती रायांच्या ह्या श्लोकांचं वर्णन ह्या मारुती स्तोत्रात समर्थाने केलेला. आणि मग पुढे समर्थ म्हणतात, दृढदेहो निसंदेहो संख्या चंद्र कळापुढे. हे 15 जे श्लोक आहेत हे दृढदेहो म्हणजे स्वतःच्या हृदयात धारण करा, स्वतःच्या शरीरात धारण करा, मनात धारण. त्यानंतरचा शेवटचा श्लोक आहे, रामदासी अग्रगण्य कपिकुळासी मंडळ रामरूपी अंतरात्मा दर्शने भूषण. सुंदर आहे. रामदासी अग्रगण्य, रामाच्या दासांमध्ये अग्रगण्य असणारा, अग्रगण्य म्हणजे पुढे असणारा किंवा महान असणारा, असा हा अग्रगण्य, असा हा मारुती. कपिकुळासी मंडळ, कपी म्हणजे काय, वानर. तर वानर कुळातील हा असा हनुमान मारुती. आणि रामरूपी अंतरात्मा, ज्याने रामाला आपल्या अंतरात्म्यातच धारण केलेला आहे, असा हा दर्शने दोषनासाठी, ज्याने रामाला आपल्या अंतरात्म्यात धारण केलेला आहे, अशा ह्या हनुमंताच्या दर्शनाने सगळे दोष नाहीसे होतात, सगळे कर्म चांगले होते. आणि म्हणून समर्थ रामदास स्वामी काय म्हणतात की सर्वांनी हनुमंताची उपासना करावी. आता बघा, हे सगळं झालं श्लोकाचं, किंवा आपण फलश्रुती पाहिली. आता काय होतं माहिती का, आजच्या पिढीला हा नेहमी प्रश्न असतो की का, हे मी का करू, कसं करू. आता मी गेले काही वर्ष संस्कार वर्ग घेते ना, तर खूप वेळेस असा अनुभव येतो की का म्हणायचं मारुती स्तोत्र, कशासाठी म्हणायचं, त्याने काय होणार आहे, आम्हाला काय मिळणार आहे. तर आपल्याला प्रत्येक गोष्टीत काहीतरी मिळणार असेल तरच आपण ती गोष्ट करायला जातो. पण लहान मुलांना किंवा आजच्या नवीन पिढीला याचं उत्तर काय देणार आपण, तर त्याचं उत्तर असं आहे की मारुती स्तोत्र हे नकारात्मकतेचा नाश करतो. जर शास्त्रोक्त पद्धतीने आपण हनुमंताची उपासना केली तर आपली कुंडलिनी शक्ती जागृत होऊ शकते. मारुती स्तोत्र किंवा हनुमंताची उपासना ही आपल्या मूलाधार चक्राला स्थिरता देते. आता लहान मुलांना एवढं सगळं कळणं कठीण आहे की मूलाधार चक्र म्हणजे काय, पण एवढं तर नक्कीच कळतं की मारुती स्तोत्र आपल्याला आपल्या शत्रूंचा नाश करू शकतो, आपल्यातील नकारात्मक ऊर्जा घालवतो. आणि शनी सारख्या ग्रहांना देखील जेव्हा आपल्याला शनीची बाधा होते, आजही आपण खूप जण अशा आहोत जे भविष्यावर विश्वास ठेवतो किंवा आपण फॉलो करतो. आज कितीही आपण म्हटलं की नाही आमचा काही भविष्यावर विश्वास नाही, तरी देखील आज वर्तमानपत्र आलं की आपण आधी आपल्या राशीचं भविष्य बघतो बरोबर आहे. तर जेव्हा शनीची बाधा झालेली असते किंवा काही ग्रहांचा त्रास होतो, तेव्हा हनुमंताची उपासना अतिशय उपयुक्त ठरते. आणि म्हणून हनुमंताची उपासना करायची. आजच्या पिढीला हे सांगायचं आहे आपण की आजचा जो काळ आहे, समर्थांच्या वेळेसचा काळ नक्कीच वेगळा होता, त्यांच्या समोरची आव्हानं वेगळी होती. आज आपल्या समोरची आव्हानं अतिशय वेगळी आहेत. आज वर्तमानपत्र उघडलं की सगळ्या नकारात्मक बातम्या दिसतात, युद्धाच्या, खुनाच्या, मारामारीच्या. टीव्ही लावला की तेच सगळं दिसतं. आणि आपण ह्या पिढीला थांबवू शकत नाही हे सगळं पाहण्यापासून, वाचण्यापासून, पण आपण त्यांच्यावर चांगला संस्कार नक्कीच करू शकतो. आणि म्हणून घराघरात हनुमंताची उपासना व्हावी, घराघरात रामरक्षा व्हावी, एवढाच हेतू आहे. म्हणूनच या हनुमान जयंतीच्या निमित्ताने आपण या हनुमंताच्या अनोख्या आणि गूढ पैलूंचा अभ्यास केला, स्मरण केलं, आणि हे सगळं लक्षात ठेवून आजपासून आपण हनुमानाची उपासना करायला सुरुवात. जय श्री